विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने औरंगजेबाची कबर हटविण्याबाबत राहाता येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते योगेश मखाना, शुभम मुर्तडक, ईश्वर टिळेकर, दिनेश राकेचा, मयूर चोळके, पानसारे साई, ज्ञानेश्वर वाडेकर, अनिकेत सोमवंशी, अविनाश धुमशे, दीपक भोसले, मंगेश सोनवणे, आकाश बावके, सागर पानसरे, विवेक जाधव, संदीप शेलकर, दिनेश अंबारे, वैभव अनाप, तेजेश ढुमणे, रोहित तुपके, ओमकार थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी निवेदन स्वीकारले। विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते तसेच सर्व हिंदू समाजातील शिवशंभू प्रेमी या ठिकाणी एका प्रमुख मागणीसाठी जमलेलो आहोत। ती प्रमुख मागणी म्हणजे धर्मद्वेष्टा आणि क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या आपल्या मातीत नसता कामा। या कबरला हटवण्यासंदर्भात आज हे राज्यव्यापी आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आम्ही या राहत्या शहरात करत आहोत। या औरंगजेबाची कबर हटवण्याचं प्रमुख कारण म्हणजे या औरंगजेबाने आमच्या छत्रपती शंभूराजांना 40 दिवस हालहाल करून मारलं। गुरु तेग बहादुरांना धर्माच्या आधारावर हालहाल करून मारलं। तसेच गुरु गोविंद सिंगांच्या दोन्ही चिरंजीवांना, दोन्ही मुलांना हालहाल करून मारलं। आणि हे सगळे जे हाल झाले हे धर्माच्या आधारावर झाले। त्यांनी जिहाद स्वीकारला नाही, इस्लाम स्वीकारला नाही म्हणून त्यांना हालहाल करून मारलं। आणि हा औरंग्या आपल्या महाराष्ट्रावर, या महाराष्ट्राच्या मातीवर एक कलंक आहे आणि हा कलंक पुसण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून पुढच्या येत्या काळात ही कबर उखडून टाकणार। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ज्या प्रकारे आम्ही बाबरीचा त्या ठिकाणी तो ढाचा पाडला त्याच प्रकारे औरंग्याची कबर उखडून एखाद्या नालीत गटरीत आम्ही वाहून देऊ। जय श्रीराम। RCD न्यूज राहता।